महिला विधेयकासंदर्भात मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली। शुक्रवारचा दिवस हा काळा दिवस होता। विधेयकामुळे महिलांची अजून प्रगती झाली असती। विरोधकांनी विरोधात मतदान करून चुकीचं केलं। महिला भगिनी आता विरोधकांना माफ करणार नाही असं आता सामंतांनी म्हटलंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो महिला भगिनींसाठी एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता आणि 33% आरक्षण हे देशामधल्या सगळ्या खासदारांना आणि आमदारकीमध्ये मिळालं पाहिजे ही त्याच्यातली भूमिका होती। परंतु राहुल गांधी आणि त्यांची जी टीम होती त्यांनी विरोधात मतदान करून महिलांना राजकीय आरक्षण मिळू नये अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संध्याकाळी जे नरेंद्र मोदी साहेबांचं काल बहुतेक त्यांनी राष्ट्राला संबोधित ज्यावेळी केलं त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की कदाचित हा स्पीड ब्रेकर आला असेल परंतु महिलांचं 33% आरक्षण आम्ही देऊन दाखवू ही आमची भूमिका आहे। महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली। सुधारवादी विचारांसाठी हा काळा दिवस। भाजपनं 2024 मध्ये फक्त 15 महिला उमेदवार का दिल्या? अंजली दमानियांनी भाजपला सवाल उपस्थित केला। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी ड्रामा नको असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलेलं आहे। तर अंजली दमानिया यांनी भाजपला टोला लगावला आहे। सुधारवादी विचारांसाठी हा काळा दिवस आहे। विरोधी पक्षाने बँड वाजवून डान्स केला पाहिजे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस त्यांना एक आठवण करून द्यायची की खरं तर हे बिल 2023 मध्ये पास झालं, पण 2024 मध्ये याच भाजपनी महाराष्ट्रात 149 जागांपैकी फक्त 15च महिला उमेदवार का दिले? एवढंच नाही तर मंत्रिमंडळात आत्ताच्या घटकेला फक्त 4च महिला आहेत। तर तुम्ही एक काम करा ना, विस्तार करा मंत्रिमंडळाचा, 13-14 महिला मंत्री आणा, मगच आम्ही मानू की खरंच तुम्हाला नारी शक्तीबद्दल काही वाटतंय। आणि हा जो ड्रामा आहे ना अगदी तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल इलेक्शनच्या आधीचा बंद करा। लोकांना कळतं खरं काय आणि खोटं काय। महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली। महिलांना पुढे येऊ न देण्यासाठी विरोधकांचं कट कारस्थान सुरू आहे। नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी विधेयक ठेवलं होतं। विधेयक नामंजूर होणं देशासाठी कलंकित असल्याची प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली आहे। या देशातल्या महिलांना पुढे न येऊ देण्याकरता असा कट कारस्थान त्या ठिकाणी रचलं आणि हे बिल त्या ठिकाणी लोकसभेत पडलं। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आज आपण बघतो की आपल्या देशातल्या महिला या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही। अजूनही ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गीय महिलांना अजून प्रोत्साहन देण्याकरता अशा पद्धतीच्या आरक्षणाची सक्त आवश्यकता आपल्या देशामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी ही कदापि त्या ठिकाणी शांत बसणार नाही। जोपर्यंत या देशातल्या महिलांना 33% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा शांत बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।